नाश्त्यासाठी काहीच पूर्वतयारी केली नसेल आणि झटपट काहीतरी मस्त नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। 1 वाटी रवा घेतला, यामध्ये अर्धी वाटी दही घातलं, 1 वाटी पाणी घातलं, सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, मीठ घातलं आणि झाकून बाजूला ठेवलं। यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार केली। 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, चण्याची डाळ घातली, आलं आणि हिरवी मिरची घातली, हिंग घातलाय। यानंतर यामध्ये कांदा घातला, थोडंसं मीठ घातलं, कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली। गॅस बंद करायचा आहे। ही फोडणी या रव्याच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायची आहे। सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ असं तयार करून घेतलं आहे। यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे, जो ऑप्शनल आहे। सोड्याशिवाय सुद्धा ही रेसिपी छान होते। आता या मिश्रणाचे मी इथे अप्पे तयार करून घेतलेत। दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत हे मी असे भाजून घेतलेत। घाईच्या वेळेला झटपट मस्त चवदार असा हा टेस्टी नाश्ता तयार होतो। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।